लागले तर त्या असणाऱ्या बाणाचा जो प्रताप आहे तो पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही युद्धकला ह्या सर्व युद्धकला त्या ठिकाणच्या ज्या आहेत त्या ठिकाणी असणारा सुफल झालेला आहे याचा आनंद त्यांना वाटू लागलेला आहे. कुंडलिका प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. शिवपार्वती शिव हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु बाळूमामा महाराज की जय. या पर्या अपव्यत्य सम्मान दोघा देऊनी आश्वासन निज गजरे जाऊगे जण राजभवन प्रवेशले. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणाचं कला कौशल्य पाहिलेले दोघांना आश्वासन दिले. त्याने देखील असणाऱ्या आपल्या गुरुला त्या ठिकाणी शरणागती पत्करलेली आपल्या असणाऱ्या त्या अपत्याचं म्हणजे मुलांचं कौतुक असणार त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे सर्वजण असणारे आपलं जे नगर आहे जे अयोध्या नगरी आहे त्या अयोध्या नगरीच्या दिशेने असणारे निघालेले आहेत. श्रीराम सर्व गुणी संपन्न हे रायासी कळले लक्षण त्याची वशिष्ठापाशी आपण ग्रह्य संपूर्ण या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं सर्व गुण संपन्न कसा आहे याबद्दलचं गुह्य असणार याबद्दलची माहिती असणारी जे आपल्याला माहिती नाही ती आपण या ठिकाणी वशिष्ठ महर्षीला विचारावी असं त्या ठिकाणी ते बोलू लागलेले आहेत. राज्य अभिषेकाचा रघुनाथ हा दृढ माझा मनोरथ स्वामीने सांगावा इत्यर्थ तोची कार्यार्थ मी करीन. या ठिकाणी प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक करावा अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये इच्छा आहे. तुम्ही कधी करायचा काय करायचा याच्याबद्दलची माहिती मला सांगावी असं त्या ठिकाणी राजा दशरथ असणारा त्या वशिष्ठ महर्षीला त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे अयोध्या कांड एका कार्तिकाया राम लक्ष्मण शास्त्र विद्या दर्शन नाम प्रोध्याय बोला कुडया प्रभो रामचंद्र भगवान की जय. वसुद हनुमान महाराज की जय. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. आता आपली कडी राहिलेली म्हणून तोपर्यंत आपण सगळ्यांना जप करायचा आहे. आणि एवढा जप झाला पाहिजे की प्रत्येकाच्या मुखातून जेवढा आवाज काढता येईल तेवढा. कारण कुणी सुद्धा लाजू नका. कारण संतांच्या संगतीत संतांच्या बरोबर आणि संतांच्या आचरणात लाज ही कसलीच गोष्ट नसते. लहान असो मोठा असो कुणीही असो म्हातारा असो